नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारा मंत्री कोण, या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर काय द्याल? तर माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या दाव्यानुसार ते उत्तर आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. माणिकराव कोकाटे यांनी चंगच बांधला आहे की दर 2 दिवसामध्ये आपली एखादी तरी निगेटिव्ह बातमी झालीच पाहिजे. बरं, आता खरीप सीझन सुरू आहे. कृषी विभागाचा अतिशय महत्त्वाचा असा हंगाम आहे. या हंगामाविषयी काही पॉझिटिव्ह गोष्टी किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी बोलण्याऐवजी केवळ वायफळ बडबड करणे आणि त्या निगेटिव्ह चर्चेमध्ये जाणं एवढंच काम माणिकराव कोकाटे करत आहेत की काय, अशी आता शंका येऊ लागलेली आहे. माणिकराव कोकाटे स्पष्ट वक्ते आहेत, याच्याबद्दल काही मत नाहीत. माणिकराव कोकाटे यांचा स्वभाव हा पहिल्यापासूनच असा आहे, म्हणजे मंत्री झाले म्हणून ते बोलत आहेत असंही काही नाही आहे. पण आपण आता सिन्नरचे आमदार नसून राज्याचे कृषी मंत्री आहोत आणि कृषी खातं हे थोडंसं संवेदनशील खातं आहे. म्हणजे शेतकऱ्यांबद्दल तुम्ही जेव्हा काही बोलता, त्यांच्याबद्दल काही मतं व्यक्त करता, तेव्हा त्याचे राजकीय पडसाद हे उमटतात. पण ते भान मला वाटतं माणिकराव कोकाटे यांचं सुटलेलं दिसून येत आहे. एक तर त्यांना कर्मधर्म संयोगानं कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं आहे. एवढी स्पर्धा असतानाही अजितदादांनी त्यांना संधी दिलेली आहे. आता मात्र ही संधी आपल्याच हातानं घालवायची असं काहीतरी माणिकरावांनी स्वतःहून ठरवलेलं आहे की काय, असं जे मला वाटतं आहे ते याच्यामुळेच वाटतं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या हंगामाबाबत राज्याच्या कृषी धोरणाविषयी ते बोलत नाही आहेत. कृषीमध्ये AI काय येणार की नाही त्याच्याविषयी काही बोलत नाही आहेत. राज्यामध्ये कृषी खात्याच्या एवढ्या मोठ्या जागा रिक्त आहेत त्याच्याविषयी ते चकार शब्द काढत नाही आहेत. आणि निव्वळ काहीतरी आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. आणि आपण कसं आहे, चावडीवर बसून किंवा मित्रांमध्ये बसून ज्या पद्धतीच्या गप्पा मारतो तशा पद्धतीचं वर्तन मला वाटतं माणिकराव कोकाटे यांनी सुरू ठेवलेलं आहे. आणि त्यामुळंच अगदी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या नेत्यांना सुद्धा सांगावं लागतं की माणिकराव कोकाटे जरा जपून बोला. म्हणजे संजय शिरसाट यांनी माणिकराव कोकाटे यांना सल्ला द्यावा आणि तो घेण्याची वेळ कोकाटे यांच्यावर यावी, हेच खरं त्यांचं मोठं अपयश आहे. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची एकदा जाहीरपणे कान उघडणी केलेली होती. पण तरीही मूळ स्वभाव जाईना अशी तऱ्हा ही कोकाटे यांची झालेली आहे. त्यांची काही विधानं मी सहज पाहत होतो, तर त्यांचं जे पहिलं विधान होतं ते थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच हल्ला करणारं होतं. फडणवीस यांनी सध्या एक शिस्तबद्ध कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे मंत्र्यांचे PS, OSD, PA हे देखील नेमायचे, कोणते नेमायचे याचा अधिकार हे फडणवीस घेतात. त्यामुळं आमच्याकडे काहीच अधिकार नाहीत अशी स्पष्टपणे खुली कबुली ही कोकाटे यांनी दिली. मात्र त्याच्यावरून देखील फडणवीस यांनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीनं झापलं. तेवढ्यावरती कोकाटे काही थांबलेले दिसून येत नाही. त्यांचं आजचं वक्तव्य म्हणजे कृषी खातं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे, कृषी खातं हे ओसाड माळावरची जहागिरी आहे. खरं जर तसं बोलले तर ते एक सत्य आहे असं आपण म्हणू शकतो. ही ओसाड माळावरची जहागिरी आहे. राज्याचे माजी कृषी सचिव शिवाजीराव देशमुख यांनी या खात्यामध्ये भरपूर काळ काम केलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे ते आत्ता महासंचालक आहेत. आणि त्यांच्याशी याबाबत माझी चर्चा झालेली होती. ते जेव्हा राज्याचे कृषी सचिव होते तेव्हा त्यांनीच असं पत्रकारांशी बोलता म्हणालेले होते की जर सरकारनं ठरवलं तर पहिलं खातं कोणतं बंद करावं, तर स्वतः कृषी सचिवांनीच तेव्हा सांगितलेलं होतं कृषी खातं बंद केलं तरी चालू शकेल, त्याच्या वाचून शेतकऱ्यांचं काही अडत नाही. म्हणजे इतकं हे रिकाम असं खातं झालेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये जर एखादा चांगला मंत्री असेल, जर एखादा चांगला कृषी सचिव असेल तर त्याच्यामध्ये धडाडीची आणि चांगली कामगिरी करू शकतो. मात्र महाराष्ट्राचा दुर्दैव असा आहे, गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगला असा कृषी मंत्री लाभलेला नाही. म्हणजे महाराष्ट्राची जी महत्त्वाची पिकं आहेत किंवा महाराष्ट्रामधले जे काही नवीन आधुनिक तंत्रज्ञान यायचं आहे, बियाणं यांचा काळा बाजार रोखायचा आहे, गुणवान बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे, मार्केट लिंकेज सिस्टीम उभी करून द्यायची आहे, याच्यावरती कोणताही कृषी मंत्री गंभीरपणे बोलत नाही आणि गंभीरपणे कामही करत नाहीत. ही खरी यातली शोकांतिका आहे. त्यामुळं कोकाटे यांनी बोललं ते खरं आहे
की कृषी खाते हे ओसाड माळावरची जहागिरी आहे, पण माळरानावरती नंदवन फुलवलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला काहीतरी कर्तव्य वगैरे दाखवायचे असेल तर अशा कृषी खात्यामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत. तुम्ही भरपूर काम करून दाखवू शकता. केवळ बदल्या, टेंडर याच्यामध्येच कृषी मंत्री जर अडकू लागले, आधीचे कृषी मंत्री देखील त्याच पद्धतीने अडकले होते, त्यांचं रेड कार्ड देखील जाहीर झालेलं होतं, हे तुम्हाला माहिती आहेच. पण अशा केवळ एका वेगळ्याच उद्योगामध्ये जर कृषी मंत्री अडकू राहिले तर हे माळरान आधीच ओसाड आहे, ते आणखीन ओसाड व्हायला वेळ लागणार नाही. त्यानंतर दुसरं असं आणखीन हे होतं की आता नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि ढेकळांचे काय पंचनामे करायचे. तर खरोखरच आहे की खरीप हंगाम सुरू व्हायच्या म्हणजे पेरण्या सुरू व्हायच्या आधीच बहुतांश शेतामध्ये काहीच लागवड झालेली नाही आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी कसलीच पिकं उभी नव्हती. त्यामुळे त्यांचे पंचनामे काय करायचे असा कोकाटे यांनी सरळ सोपा प्रश्न विचारलेला आहे. पण ती प्रश्न विचारण्याची स्टाईल, एक मंत्री म्हणून बोलण्याची एक संवेदनशीलता दाखवण्याची जबाबदारी, याचं भान कोकाटे यांचं चुकलेलं आहे. ते तर म्हणू शकले असते की जी उभं पिकं आहेत आम्ही त्यांचा पंचनामा करू, पण उलटं काय बोलायची गरज होती की ढेकळांचा पंचनामा काय करायचा. आता ज्या ठिकाणी उभी पिकं होती, पावसाने ती खाली पडली गेली, नुकसान झालं, त्यांचाच पंचनामा होणार हे वेगळं सांगण्यासाठी कृषी मंत्र्यांनी एवढी आगपाखड करायची गरज नव्हती. तुम्ही सभ्यपणे आणि व्यवस्थितपणे देखील बोलू शकला असता, पण त्याचं भान कोकाटे यांचं सुटलेलं आहे. त्यांनी असं एकदा म्हटलेलं होतं की भिकारी देखील 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देतो. आता हे म्हटलं तर खरं आहे का? तर खरं आहे, अगदी वस्तुस्थिती आहे. पण हे बोलायची गरज होती का? शेतकऱ्यांनी तुमच्याकडे मागणी केली होती का 1 रुपयामध्ये आम्हाला पीक विमा द्या म्हणून? तुम्ही तुमचा निवडणुकीचा अजेंडा म्हणून तो राबवला आणि त्याच्यामध्ये भरपूर घोटाळे केले, भ्रष्टाचार केले, विमा कंपन्यांकडनं भरपूर पैसे खाल्ले. आता हीच योजना तुम्हाला बंद करायची वेळ आली. मग तुम्ही त्याच्यावरती जर अभ्यासपूर्ण बोलला असता, जर त्याच्यावरती तुम्ही काहीतरी निर्णय घेतला असता तर तुम्हाला शेतकऱ्यांनी दुवा दिला असता. पण भिकारी आणि शेतकरी यांची तुलना करून तुम्ही काय साध्य केलं? म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळायचंच काम कृषी मंत्री म्हणून जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला या पदावरती राहायचा अधिकार तरी आहे का? याचा विचार माणिकराव कोकाटे करणार आहेत का? ते मला असं वैयक्तिकरित्या वाटतं ते असा काही विचार करणार नाहीत, कारण त्यांचा मूळचा स्वभाव हा असाच स्पष्ट वक्तेपणाच्या नावाखाली काहीही बडबड करण्याचा आहे, असं आत्तापर्यंतचं माझं निरीक्षण दिसून येत आहे. त्यांचं आणखीन एक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीचं वाक्य आहे की कर्जमाफी घेऊन काय करतात शेतकरी? तर लग्न करतात, साखरपुडा जोरात करतात, इतर ठिकाणी ते पैसा वापरतात. मग शेतकऱ्यांनी त्यांचा पैसा कसा वापरावा हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही कर्जमाफी केलेली आहे याचा अर्थ तो पैसा कसा वापरावा हे देखील तुम्ही शेतकऱ्यांना सक्ती करू शकत नाहीत. त्यामुळे हे देखील विधान विनाकारण करून कोकाटे पुन्हा आपल्या नेहमीच्या वादात अडकलेले आहेत. त्यामुळं एकतर या कृषी खात्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. कोणताही चांगला मंत्री या खात्याला मिळालेलं नाही आहे. महाराष्ट्राचे जे काही कृषी क्षेत्रातली जी घोडदौड होणार होती ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. मध्य प्रदेशसारखं राज्य आज कृषीमध्ये वेगानं प्रगती करत आहेत. त्या तुलनेत महाराष्ट्र हा पिछाडीवरतीच आहे, ही आकडेवारी पूर्णपणे सांगते आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांव्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये इतर पिकांसाठी देखील मोठी संधी आहे. त्याच्यावरती कृषी मंत्री काही बोलत नाहीत. त्यामुळं एक भविष्याचा वेध घेणारा एक चांगला नेता खरं तर कृषी खात्याला हवा आहे. ना तो अजितदादांनी दिला, ना देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याबद्दलची काही काळजी घेतली असं मला वाटत नाही. त्यामुळं माणिकराव कोकाटेंना कृषी खातं ओसाड माळावरची जहागिरी वाटत असेल तर त्यांनी खुशाल राजीनामा द्यावा. जनता काही त्यांच्या दारामध्ये हे मंत्रिपद स्वीकारावं म्हणून लोळण घेत आलेली नव्हती. त्यामुळं एकतर खातं व्यवस्थित सांभाळा, त्याचा अभ्यास व्यवस्थित करा, कारभार नीट करा आणि नंतर उपदेशाचे डोस शेतकऱ्यांना पाजा. उपदेशित डोस देखील पाजण्याआधी आपण काय बोलतो आणि कशा पद्धतीने बोलतो याची देखील जाणीव माणिकराव कोकाटेंनी ठेवावी. नाहीतर आज ना उद्या धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे त्यांचा राजीनामा हा कधीही घेतला जाऊ शकतो, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्याला कारण एकच, महायुतीमधले 3ही पक्षाचे नेते आमदार हे सध्या माणिकराव कोकाटेंवरती नाराज आहेत. आता ही नाराजी त्यांना माध्यमांमधनं कळत नसेल, त्यांचे नेते त्यांना कानपीच काय देत असतील तरी कळत नसेल, तर माणिकराव कोकाटे तुम्हाला काहीतरी थेट वेगळ्याच पद्धतीने काहीतरी सांगावं लागेल असं फडणवीसांच्या मनात असेल. त्यामुळं काळजी घ्या आणि आपलं संवाद कौशल्य आणखीन वाढवा, एवढाच सल्ला या निमित्तानं तुम्हाला द्यावासा वाटतो. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स टॉक मराठी.